हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं रेखा मराठी ब्लॉगमध्ये. आणि आत्ता मी आलेली आहे किचनमध्ये. आणि आज किचनचं थोडंसं जे मी थोडं साफसफाई चालू केली. तर आज याच्यामध्ये ठेवत असते मी जशा कॉफीच्या बॉटला वगैरे आणि आपला मसाल्याचा डबा वगैरे. तर हे सगळं आज क्लीन करून घेणार आहे. तर त्यासाठी म्हटलं चला आज छोटासा डीप क्लिनिंगचा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करूया. तर मी काढलेला आहे इथे धुवायला. आणि आता इथे धुवायला खालीच चांगलं स्वच्छ पद्धतीने म्हणजे क्लीन होतं म्हणून इथेच धुते. तर आता मी इथे घासायला काढलेली आहे ही छोटी रॅक. तर आता पटापट करून घेते. तर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल व्हिडिओ वॉच करायला स्टार्ट केले असेल तर व्हिडिओला लाईक करा, कारण बघता बघता विसरून जातोच आपण. बऱ्याच कमेंट्स अशाच असतात की लाईक करायला विसरली म्हणून. तर बघतच आहात तर व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेही व्हिडिओची नोटिफिकेशन्स आहे ती सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर अशी क्लिनिंगची व्हिडिओ करणं आता होत नाही आहेत, वेळच फार कमी असतो. तर त्याच्यामुळं नाहीतर आधी क्लिनिंगची व्हिडिओ होते तेव्हा वॉच टाईमही छान होता. तर आता वॉच टाईमसुद्धा घसरलेला आहे खूप, आणि सबस्क्रायबरसुद्धा तितकेच आहेत. कारण क्लिनिंगचे व्हिडिओ करणं म्हटलं म्हणजे खूप जास्त, आणि एडिटिंग वगैरेसुद्धा करावी लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर बनवायचं असतं. ब्लॉग बनवणं कोणाचाही म्हणजे कोणी सपोर्टला नसताना घरी, कारण एकटीला शूट करावं लागतं. तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की माझं स्टँड आणणंसुद्धा झालं नाही. माझे दोन्ही स्टँड तुटले आहेत. तर एकही शूटिंगचं स्टँड माझ्याकडे आता सध्या नाही आहे. तरीही मी कसा तरी शूट करत आहे, कारण मग तुमचे कमेंट्स येतात की ब्लॉग का येत नाही आहेत म्हणून, आणि मलाही बनवायचे असतात. पण तुम्हाला सांगितलं मी आता थोडा वेळेचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळं आता ब्लॉग बनवायला प्रॉब्लेम होत आहे. तरीसुद्धा मी कोशिश पूर्ण करेल बनवण्याची, की रोज तुम्हाला ब्लॉग माझे पाहायला मिळाले पाहिजे. तर आज भाकरी खायची होती, ज्वारी दळायला आता पाठवते थोड्या वेळाने. तर म्हणून म्हटलं चला क्लीनच आहे, पण काही असेल तर काढून घेऊयात, बघूया, चेक करूया. कारण कधीसुद्धा तुम्हीसुद्धा क्लीन बाजारातून काहीसुद्धा क्लीन आणलं तरी पण आपण घरी चेक केलंच पाहिजे. म्हणून मी सगळं स्वच्छ करून घेत होते, चेक करत होते काही आहे का नाही. तर काही गुटा वगैरे आहे का हे चेक करत होते. तर पटापट सगळं चेक करून निवडून घेतलं. आणि आणखी एक चॅनल आहे जिकडे आता मी व्हिडिओ सध्या बंदच आहेत, रेखा इंडियन मॉम ब्लॉग म्हणून. पण आता ते सुद्धा मी कोशिश करत आहे की मी ते चालू करायची, पण इकडेच तर व्हिडिओ होत नाही आहेत. तर तुम्हाला सांगत आहे की इकडे तर मी डेली टाकेलच, पण तिकडे अधूनमधून कोशिश करते. तर नक्की चेक करा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर चला मग करा व्हिडिओला लाईक. आणि आजचा क्लिनिंगचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा नक्की सांगा. इन्स्टा ID रेखा वानखडे 10 आहे, तिकडे जाऊनसुद्धा फॉलो करा. आधी तिकडे माझे रील्स होते, पण आता पार्लर संबंधित रील्स आहेत. आधी सॉन्ग वगैरेवर गाण्यावर बनवलेले होते, आता सगळे मी पार्लरचे टाकत आहे. आणि इकडे शॉर्टमध्ये सुद्धा माझे पार्लरचे टाकत असते मी.
मुली शिकायला असल्या मेकअपचे सगळे हे जे आहेत ते मी शॉर्टमध्ये टाकत असते आणि इंस्टावर टाकत असते, तर नक्की चेक करा. आणि तुम्हीसुद्धा व्हिडिओ फुल वॉच करत जा, कारण तुम्ही व्हिडिओ फुल वॉच न करता तुमच्या कमेंट चालू होतात यावर ब्लॉग बनवा, त्यावर बनवा. आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असते की प्रत्येक गोष्टीवर ब्लॉग हा बनवला म्हणजे प्रत्येक तुम्ही जे कामाचा वगैरे म्हणता त्या कामाचा बनवल्या जाईल असंच नाही, कारण त्यासाठी इतका वेळही नसतो. मी तुम्हाला सांगत आहे. बेडशीट क्लिनिंग झालं, किचन क्लिनिंग वगैरे झालं, बरेचदा तुम्ही म्हणता याच्यावर त्याच्यावर, तर झालं तेव्हा मी बनवायची कोशिश करतच असते. तर चला मग आता माझं इथे झालेलं आहे ज्वारी निवडून. आता सगळं आवरून घेतलं पटापट, कारण स्वयंपाकही राहिला होता, गॅसचा ओटा आवरायचा राहिला होता. मॉर्निंगचं तर आवरणं झालं, पण नाश्ता केल्याच्यानंतर परत आवरायचा असतो तिसऱ्यांदा तर तो आवरायचा राहिलेला आहे. आणि स्वयंपाक झाल्यावर परत असं 2-3दा चालूच असतं. तर आता मुलांचे टिफिन वगैरे मॉर्निंगमध्ये आणि नाश्ता वगैरे हे सगळं करून आता गॅसच्या ओट्यावरचा पसारा मी आवरून घेणार आहे. तर हा आणलेला आहे गुडियासाठी टेबल. तर तिला बेडवर, आतापर्यंत ती बेडवरच करत होती अभ्यास, तर आता तिचं JEEचा अभ्यास चालू आहे. तर आता फायनली तिला हा स्टडी टेबल आणलेला आहे. इथे तिचा आरामात छान अभ्यास होतो. बऱ्याच दिवसानंतर अन्न झालं, आता तीसुद्धा थोडी हॅप्पी आहे. चला मग बाय.